हॅलो गोंयकारांनो. सो हॅलो गोंयकारांनो, तुमकां माय मोगाचो येवकार नमस्कार. सो दिस टायम एक तुमकां ब्रीफ आयडिया दिवपाक सोदता अबाउट द पोगो बिल आनी पोगो बिल कित्याक इम्पॉर्टंट आनी तेजे बद्दल कितें कितें जालें आतां पर्यंत बॅकग्रावंड की पोगो बिल स्टार्ट कित्याक जालें, कशें जालें, एक सगळी आयडिया तुमकां ब्रीफ दिता. तेजे नंतर एक खूब व्हडलो जो क्वेश्चन येता तो कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी, तेजेरूय उलोवया आमी. आनी जे बाकीचे लोक पोगो बिला बद्दल उलयतात तेजे बद्दलूय डिस्कशन करया. ओके, सो लेट्स स्टार्ट. ओके, सो पोगो बिल ही आयडिया हो कॉन्सेप्ट आयलो कसो पयलीं. सो एक ब्रीफ म्हणल्यार बॅकग्रावंड आयडिया दिता तुमकां कितें जालें तें. सो दीस वॉज लायक मोर दॅन अ इयर बॅक जेन्ना जेन्ना सगळे जाण आमी अशें हें डिस्कशन करताले की हय गोंयकारां लागून कितें तरी करपा जाय, कितें तरी येवपा जाय, कळ्ळें. सो गिव मी अ सेक. ओके, सो गोंयकारां लागून कितें तरी एक असो कायदो येवपा जाय किंवा गोंयकारांचे रायट्स प्रोटेक्ट करपाक कितें लागून कितें तरी जावपा जाय अशें चलतालें. सो तेजो एक बॅकग्रावंड आयडिया तुमकां दिता हांव की कशें जालें तें. सो देर वॉज दिस वॉज मोर दॅन अ इयर बॅक जेन्ना जेन्ना वी वेर ऑल ऑफ अस वेर फायटींग. जेन्ना हांव रेव्होल्युशनरी गोवन्स न्यूली जॉयन जाल्लो तेन्ना देर वॉज सडनली I was working in Pune that time. So that time आयलो हांगा डिस्कशन्स जावपा लागली कितें जालें तें. सो मनोज जस्ट कॉल्ड मी फॉर अ मिटींग. सो तेन्ना मनोज, हांव, विरेश सगळे जाण अशे एक डिस्कशनाक बसले की गोंया खातीर कितें तरी करपा जाय आमकां म्हणून. एक कितें तरी करतले, बरें करतले, लोकां खातीर कितें तरी करया म्हणून. सो डिस्कशनाक बसले. ते रोहनय आसलो आमचे तेन्ना, तेजे घरा कडेन मिटींग जाली. सो डिस्कशन करता करता तेतून सगळे जावपा लागले अशें चलना, तशें चलना, हें चलना, सगळें नाशाडी चलता गोंयांत. सो कितें करया. सो दॅट टायम आय हॅड दीस बील, एक कोम्युनिदाद जमीन गोंयकारांक मेळपा लागून एक बील आसलें. सो तेजेर आमी अशें डिस्कशन करताना सडनली, आनी मनोज वॉज रिग्रेसिवली म्हणजे असो एग्रेसिवली ही वॉज मनोज फायटींग फॉर की गोंयकारांक जॉब्स मेळपा जाय. गोंयकार, प्रत्येक गोंयकार जो आसा ताका एम्प्लॉयमेंट आसपा जाय आनी हांगची जॉब्स जे आसात ते गोंयकाराच्या हातीन येवपा जाय. हेका लागून मनोज सारको एग्रेसिवली फायट करतालो. सो हेतून कितें जालें की आय सेड ओके देर इज अ बिल, की अशें एक बील आसा की गोंयकार कोण तो आमचे डिटरमाइन करपा जाता, तेतून कम्युनिदाद रायट्स घालया आमी आनी हें करया. सो दॅट टायम इज लायक ओके आमकां कम्युनिदाद रायट्स जाय, आमकां जॉब्सूय जाय आनी जे बाकीचे. सो दॅट टायम जो रेंट अ कॅब इशू बी आसलो की भायल्या लोकांक तेणे लायसन्सीस दिले तेजो इशू चलतालो. सो ओके टॅक्सी जाय, आमकां हें जाय, सगळे हे रायट्स जे आसात ते गोंयकारांक येवपा जाय. सो हेजेर एक खूब व्हडलें डिस्कशन जातालें चल्लें तेन्ना. सो आमची ती मिटींग रातीन 2 जालें आमकां. रातीन 2 म्हणल्यार आमी डिस्कस केलें फायनली की एक अशें आमी बील घालया, एक बील घालया जेतून सगळे रायट्स जे आसात ते गोंयकारांक मेळटले. सो कितें जालें फायनली की डिस्कस जालें. रातीन 2 सुमार आमी मिटींग सोंपयली. वी वेंट बॅक आनी विदीन फ्यू डेज वी प्रिपेर्ड द ड्राफ्ट. की आमी असो ड्राफ्ट प्रिपेर केलो बसून की अशें करया आमी की एक बील घालया. आनी फायनली मागीर तुमकां खबर आसा आमी प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी पोगो बील घातलें. सो दीस इज अ बॅकग्रावंड आयडिया की हाव दॅट पोगो बील कशें आयलें एक्झिस्टन्सा भितर. सो तेजे नंतर आतां एक व्हडलो मुद्दो जो चल्ला, सो एस्पेशली जो रेजिनाल्ड आसा, रेजिनाल्ड आनी बाकीचे थोडे पट्टेकार चमचे बी आसा ते कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी आनी कॉन्स्टिट्युशनाचेर उलयता. सो लेट मी टेल यू की कॉन्स्टिट्युशनली कितले व्हॅलिड आसा, कितें आसा आनी कितें कितें चॅलेंजीस आसात. सो सगळ्यांच्यांनी मेन जो मुद्दो ते डिस्कस करता की आर्टिकल 14. सो आर्टिकल 14, 15, 16, 17 एंड 18 कळ्ळें. आसा. सो बिफोर दॅट आमी एक हें घेवया की इंडियन कॉन्स्टिट्युशन जें म्हणटा तुमी, ओके, तेतून आर्टिकल्स आनी कितें तें एक सांगता एक ब्रीफ पयलीं. सो इंडियन कॉन्स्टिट्युशनात 470 आर्टिकल्स आसात, 25 पार्ट्स आसात, 12 शेड्युल्स आसात आनी अमेंडमेंट्स 104
हे केन्ना गेल्लें 14 जानेवारी 2019 म्हणल्यार. तितूंतले आर्टिकल 14, 15, 16, 17, 18, 19 हे इक्वॅलिटीचे डील करता, म्हणल्यार लोकांक इक्वॅलिटी दिवपाची. सो बाकी जे आसा आमी पब्लीक प्लेस एक्सेस हे जे आर्टिकल्स आसात ते आमी डिस्कस करपाना, कित्याक ते पोगो बिला भितर नाही की कोणाक कितें दिवपाचें, पब्लीक प्लेस एक्सेस ह्यो गोष्टी नाच पोगो बिला भितर. सो तो डिस्कस करून फायदोय ना. सो एक आसा तो आर्टिकल 14 जो म्हणटा तुमी. सो आर्टिकल 14 जो आसा, आर्टिकल 14 भितर एक पार्ट आसा जो इक्वॅलिटी डिटरमाइन करपाक तुमकां रायट दिता. इक्वॅलिटी डिटरमाइन म्हणल्यार समज एक लेस प्रिविलेज कोणी आसा तेका प्रिविलेज दिवपाची. सो दॅट इज डिटरमाइंड इन आर्टिकल 14 विच ते तर आर्टिकल 14 तुमकां रूल्स अलाव करपाक ट्राय करता. म्हणल्यार समज एक तुमच्या घरान 1 वर्साचो भुरगो आसा आनी एक 10 वर्साचो भुरगो आसा. सो तांकां इक्वल रायट दिवपा लागून तुमी जेवण दोनांकय सेम सर्व करना, तांकां डिफरंट करता, एकल्या हेल्प करपाक ट्राय करता. सो दॅट इज वॉट इज 14 ऑल अबाउट. सो म्हाका जाल्यार दिसना कितें प्रॉब्लेम आसा तसो. एस्पेशली रेजिनल्दा सांगपाक सोदता हांव की तूं जो कमेंट घालीत आसता हेजेर म्हणून कॉन्स्टिट्युशनाचेर, आनी खूब जाण जे चमचे पट्टेकार म्हणटा कॉन्स्टिट्युशन वाचला ना, सांगता तुमकां आतां कॉन्स्टिट्युशन सगळ्यांक. सो 7th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्युशन तितून भितर 3 लिस्ट आसा. एक म्हणल्यार युनियन लिस्ट, एक म्हणल्यार स्टेट लिस्ट, ओके, आनी एक आसता कंकरंट लिस्ट म्हणून. तर हें कितें, हेतून भितर कायदे आसात जो स्टेट गव्हर्नमेंट आपल्या लागून क्रिएट करपाक शकता. खंयचो कायदो युनियन गव्हर्नमेंट म्हणल्यार सेंट्रल गव्हर्नमेंट जो आसा तो आपल्याक तयार करपाक शकता. आनी कांय कायदे आसात जे ओव्हरलॅप जातात, जे सेंट्रलाच्या अंडर येता, जे स्टेटाच्या अंडर येता. सो हेतून कितें, सेंट्रल गव्हर्नमेंट खंयचे कायदे तयार करता ह्या देशान. सेंट्रल गव्हर्नमेंट करता मिलिटरी, एटॉमिक एनर्जी, फॉरेन अफेअर्स, UNO, RBI हे सगळे सेंट्रल गव्हर्नमेंट डिफायन करता. पोगो बिला भितर हें सगळें कांय ना. सो ते तुमी विचारा की आमकां कितें लागतलें म्हणून, की सेंटरा वचचें पडटलें. पूण स्टेट गव्हर्नमेंटा कडेन कितें कितें आसा, आमगे स्टेट गव्हर्नमेंटा कडेन आसा लोकल गव्हर्नन्स, कॉर्पोरेशन एंड कंपनीज, लँड, मागीर ज्यो आनी गव्हर्नमेंट लँड तेंय आसा, मागीर एग्रीकल्चर, ट्रेड कॉमर्स विदीन स्टेट, थिएटर एंड आर्ट्स. आतां एक वन बाय वन आमी पळोवया की हे सगळे जे रायट्स एक स्टेट गव्हर्नमेंटाची असेंब्ली हांकां जे रायट्स दिल्यात कॉन्स्टिट्युशनान, ते वन बाय वन पळोवया पोगो बिला भितर कशी मॅच जाता ते आमकां. सो पोगो बिलाचो पयलो डिमांड जो आसा तो म्हणल्यार 100% गव्हर्नमेंट जॉब्स टू पर्सन ऑफ गोवन ओरिजिन ओनली. सो लोकल गव्हर्नन्स जे आसा, लोकल गव्हर्नन्स तांचे जॉब्स हे सगळे स्टेट गव्हर्नमेंटाच्या अंडर येतात. सो तुमच्यान कॉन्स्टिट्युशनली ना म्हणपा जायना. ओके. दुसरो जो आसा कंपनीज, 80% प्रायव्हेट जॉब्स मागल्या आमी प्रायव्हेट सेक्टरान. सो कंपनीज ज्यो आसात लोकल स्टेटी भितरल्यो त्योय बी स्टेट गव्हर्नमेंटा अंडर येता. तर गव्हर्नमेंटाच्यान ना म्हणपा जायना, गोंयकारां दिवपा जायना अशें म्हणपा जायना. मागीर येता लँड. आतां लँड एंड गव्हर्नमेंट, आतां आमी कम्युनिदाद लँड म्हणून सांगलें. कम्युनिदाद लँड 100% गोंयकारांक दिवपा जाय. सो लँड आनी अदर गव्हर्नमेंट लँड, जे स्टेट गव्हर्नमेंटाचे लँड आसा तेंय बी स्टेट गव्हर्नमेंटाच्या अंडर येता अशें कॉन्स्टिट्युशन सांगता. मागीर ज्यो स्टेट गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च करता म्हणल्यार लोकल गव्हर्नन्सा भितर आयले. 100% स्किम्स त्योय बी तुगेल्या स्टेट गव्हर्नमेंटाच्या अंडर येता. तर गव्हर्नमेंटान 100% गव्हर्नमेंट स्किम्स ज्यो आसा त्यो दिवपा जाता, कांयच प्रॉब्लेम ना. मागीर एग्रीकल्चरा रिलेटेड पॉलिसीज ज्यो आसात त्यो गोंयकारां खातीर स्टेट गव्हर्नमेंटान तयार करपाक जाता. मागीर ट्रेड आनी कॉमर्स जे आमी म्हणटा की शॉप्स बिप्स जे लोकल गोंयकारां दिवपा जाय सगळे. ट्रेड जे विदीन द स्टेट म्हणल्यार गोंया भितर कितें कितें जाय तुमकां ट्रेडींग आनी कॉमर्स किंवा शॉप्स रिलेटेड सगळे जे आसा ते सगळे स्टेट गव्हर्नमेंटाच्या अंडर येता. तर परत कॉन्स्टिट्युशनली ना म्हणपा गरज ना. पोगो बिलान आमी आनी एक सांगला की जे आर्टिस्ट आसात किंवा डान्स परफॉर्मन्सीस, म्युझिक, तुमचे तियात्र जाले, नाटकां जालीं, सगळे जे आसात तांकांय बेनिफिट्स मेळपा जाय जे पर्सन ऑफ गोवन ओरिजिन आसा. अगेन थिएटर एंड आर्ट्स जे आसा तेंय बी स्टेट गव्हर्नमेंटा अंडर येता. आतां म्हाका सांगात की तुमी जो एस्पेशली रेजिनाद एंड जे चमचे आसा थोडे आनी जे पट्टे घालून भोंवता तांकां सांगा आतां हितून भितर कितें आसा कॉन्स्टिट्युशनली इनवॅलिड. जर इतले रायट्स जे रायट्स स्टेट गव्हर्नमेंटा अंडर आसात ते रायट्स आमी गोंयकारां म्हणून मागल्यात, हेतून कितें रॉंग आसतलें सांगा तुमी. आनी विचारा एस्पेशली रेजिनाद, तूं सांगता न्ही कॉन्स्टिट्युशन सांग खंयच्या कॉन्स्टिट्युशना भितर आर्टिकल पळय 470 आर्टिकल्स आसात.
खंयच्या आर्टिकलां भितर फिट बसना सांग म्हाका. बेश्टो उलयना काय कितें. मागीर जॉब्स ओके, मागीर पळय आमी बाकी स्टेट्सांनी कितें कितें केल्लें. सो दिस इज हें दिसता आंध्रा, तें सगळं महाराष्ट्र गव्हर्मेंट. हांव वाचून दाखयता कितें तें. Andhra passes bill giving 75% job reservation for locals. Maharashtra government to reserve 80% jobs for locals. Alay न्यू गव्हर्मेंट सांगता. न्यू गव्हर्मेंट मागीर आयिल्लो, पयलो पोगो बिलांक पयलें घातलेले. आनी आंध्र प्रदेश दिस वॉज ऑन 25 जुलय, म्हळ्यार अप्रॉक्सिमेटली सेम टायम जेन्ना आमी पोगो बिल घातलेले. सो जर बाकी स्टेट गव्हर्मेंट दिवपा जाता, बाकी स्टेट गव्हर्मेंटान जर दिवपा जाता जाल्यार तुमकां प्रॉब्लेम कितें आसा. गोंयकारांनी जर हे डिमांड केले सगळे जाल्यार तुमकां कितें प्रॉब्लेम आसा. ओके, मागीर दिस इज नॉट द ओनली वन. बाकीचे झारखंडांनी आनी एक आतां तेंची डिटर्मिनेशन मागला. काल मनोजान सांगलें तुमकां की खंयचे खंयचे स्टेट्स आपले रायट्स मागता, आपले जॉब्स मागता. जर ह्या बाकी स्टेटींनी पॉसिबल आसा तर तुम्ही गोंयांत कॉन्स्टिट्युशनल क्रायसिस कित्याक क्रिएट करता. कॉन्स्टिट्युशन म्हण कित्याक सांगता गोंयकारांक. बाकी स्टेट्स आपल्या रेजिडेंट जे आसात, आपल्या स्टेटीचे लोक जे आसात तांकां जॉब्स दिवपाक सोदतात, तेंच्या लोकांक जॉब्स दिवपाक सोदतात. तर आमी आमकां लागून कित्याक डिमांड करप ना. आमी म्हळ्यार कितें मिस्टेक कितें आमचें सांगा. आनी हें बी कॉन्स्टिट्युशनान रायट्स दिलो पळय. आतां तें एक्सप्लेन केलें तुमकां. सो आतां फाटल्यान आनी वचनाका आनी बेश्टी फटींगपण सांगनाका. आनी जे पट्टेकार आसात तांकांय सांगता की बेश्टे जीव उजुरी करपा लागून न्ही बेश्टी मान आले नाका. तुमकां आवटे म्हणटालो. दुसरें ओके, आतां आमी पळोवया बेनिफिट्स टू गोवन्स. हें प्रत्येकाक आपापल्या कळे कडेन आसतलें की कितें कितें बेनिफिट्स मेळटले तुमकां. गव्हर्मेंट जॉब्स मेळटले, प्रायवेट जॉब्स मेळटले, कम्युनिदाद लँड मेळटली, गव्हर्मेंट स्किम्स मेळटले. गव्हर्मेंट स्किम्स म्हळ्यार बारीक ना. हावसिंग बोर्ड प्रॉपर्टीज तुमकां खबर आसा की आज हावसिंग बोर्डात तुमी घर घेवपाक गेले, सॉरी भायर फ्लॅट घेवपाक गेले जाल्यार तुमकां रेट कितली मेळटा खबर आसा. हेंच जर आमी हांगा हावसिंग बोर्ड जी मिडल क्लासा लागून जो हावसिंग बोर्ड काडला की तांकां प्रत्येकाक घर मेळपा जाय, फ्लॅट मेळपा जाय, तेजी रेट्स तुमी पळया कितली कमी जातली ती. म्हटल्यार फ्लॅट घेवपाक गेल्यार तुमकां म्हारग पडटले. हितून भितर सवाय भितर तुमकां फ्लॅट आनी जमनी बिमनी सगळ्यो मेळटल्यो, प्रत्येकाक हें मेळटलें. ओके, आनी एक म्हणल्यार गोंयकारांचो पयसो परत जो सांगता, गोंयकारा कडेन पयसो भरपूर वतलो आनी गोंयकार सामको समृद्ध उरतलो. ओके, कम्युनिदाद लँडा सांगपाक तुमकां गरजूच ना. आतां कम्युनिदाद लँड ही प्रत्येक गोंयकाराक मेळपा जाय. आज इल्लिगल कब्जो करून दवरला सगळ्या लोकांनी. ते भायले जे येवन खंय तांकां सगळ्यांक तेंच्या हातींनी दिवपा जायना जमीन, ते थंय डिटरमायनूय करता. ओके, आतां लेट्स सी बाकी आनी जे बेनिफिट्स आसात तेंय सांगता हांव तुमकां. फाटल्या दिसांनी तुमी पळयलें हांगा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचे फोंड्या जाल्लो इन्सिडंट. फोंड्या विदाउट मिटर तो लायट यूज करतालो, विदाउट मिटर. ओके, हें सांगपाक सोदता. विदाउट मिटर ताणें लायट घातली, तेजे कंप्लेन करून तुमी व्हिडिओ पळयले कडेनच आसतलो. आतां फाटल्या दिसा आमकां लायटी बील चड आयिल्लें. तो काबराल जो आसा, काबराला एक सांगपाक सोदता हांव की ते विदाउट मिटर यूज करता चलतात, तेंगे मिटरा बील आमी भरपाचें. तूं भर मरे, आमी कित्याक भरपाचें. तूं आपल्या पयशान भर. कळ्ळें. बील म्हटल्यार लायट विदाउट मिटर ते यूज करतले आनी वीथ मिटर आमी लावन तांकां पोसपाचें. सो दॅट इज नॉट वॅलीड. कळ्ळें. ताका लागून हें सांगता, ताका लागून तुमी असले पोगो बील बी पयलीं आमी डिमांड केला हितून भितर पोगो बिला लागून. पोगो बील पास करीत न्ही, हे सगळे धंदे जे आसा न्ही ते बंद जातले. त्यांचो खर्च जो आसा न्ही ते आमी घेवचे ना. त्यांचो खर्च तांकां करचो पडटलो. आमी आमची जमीन तांकां दिवप ना आनी तांकां सांगप ना की घर बांद म्हणून. कळ्ळें. आमची लायटी आमी तांकां दिवप ना आनी म्हणल्यार बिलय आमी लायट दिली बिलय भरपा पडटा आमच्यान. कळ्ळें. सो ह्यो सगळ्यो गोश्टी बंद जातल्यो. ओके, आनी काबराल आमचो जो एनवायरमेंट मिनिस्टर ताका एक सांगपाक सोदता, हे जे कम्युनिदादीचो प्लॉट आसा आनी जमनी आसा तुगेल्या स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन भितर सांगतो हांव, इको सेन्सिटीव झोन. कळ्ळें. इको सेन्सिटीव झोन सगळे वायलेशन करून थंय घर बांदल्यात. तेजेर ऑब्जेक्शन फायल केल्लें आमी इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाक की मायग्रंट जे आसा ते घर बांदतात इको सेन्सिटीव झोना भितर. तूं एनवायरमेंट मिनिस्टर मरे,
आनी इलेक्ट्रिसिटी मिनिस्टर येतो तुका कंप्लेन घातली की तुगे डिपार्टमेंटाक की दिनाका म्हणून इलेक्ट्रिसिटी कनेक्शन कित्याक कम्युनिदादींतल्यान तुमी वायरी ओडटा कम्युनिदाद जमनींतल्यान तांकां रोड एक्सेस सोदता सगळे कम्युनिदाद म्हळ्यार एक तर तांकां सगळी जमीन बिमीन दिवपाची आनी वयल्यान आमची कम्युनिदाद जमिनी दिवपाची आनी वयल्यान इको सेन्सिटीव झोना वायलेशन. सो हें वायलेशन करून सुद्दां कंप्लेनी घालून सुद्दां तूं सांगता तूं तांकां लायटी दिता तुगे डिपार्टमेंट कितें चलयलां. सो हे सगळे असल्यो गोश्टी बंद जावपाक जाय कळ्ळें. ताका लागून पोगो बील सारकें इम्पॉर्टंट. ह्यो जर हे पास जाल्लें न्ही हांकां ह्या कम्युनिदाद जमनी अजिबात रायट मेळनासलो कांय मेळनासलो आनी तरी हांगा इको सेन्सिटीव झोन डिस्ट्रक्शन करून आनी तो व्हडलें सांगता न्ही बाबा काबराल की आमी आपूण पळयतलो हें करतलो तें करतलो चल कंप्लेन घातले कारण आसा पळय कर तांचें कनेक्शन डिस्कनेक्ट कंप्लीट इलिगल आसा करत जाल्यार कर तूं बेश्ट हांगा येवन भाशणां सांगनाका एक. सो हे सगळे बेनिफिट्स जे आसा आमकां पोगो बिलां आसा कळ्ळें. सो हे सगळे जे मिनिस्टर रेजिनाथ जालो काबराल जालो हें जालो हेणी सगळी हें जी दिवन दवरल्या न्ही एक कोण कोणाक सगळे लायटी कनेक्शनां कोणा उदका कनेक्शन दिता कोणा कम्युनिदाद जमनी दिता आनी रायट्स दिता आनी वयल्यान जेन्ना पोगो बील मागता तेन्ना अनकॉन्स्टिट्युशनल सांगो. आनी काबराला आनी एक करामत सांगता तुमकां जेन्ना नेम चेंज अमेंडमेंट घातलेले न्ही तो सांगता तो हें सांगता कितें सांगता जाणा की सेंटरासान हाडचें पडटा. म्हाराज स्टेट गव्हर्मेंटा आमी सांगलें गोवा चेंज ऑफ नेम एंड चेंज सरनेम चेंज अमेंडमेंट एक्ट केलो गोवा तो खंय सेंट्रल गव्हर्मेंटान सांगलें ना आमी. तूं सांगता खंयच्यान हाडचें पडटा म्हणून तूं कितकोन सांगलें खंयच्यान हाडपा पडटा म्हणून तूं सांगलें की गोंया पास कर म्हणून कायदो कळ्ळें. सो नेम चेंजाचो अजून तुमचे कडेन पेंडींग आसा जे भायले सरनेम एडॉप्ट करता आनी आमचे सगळे बेनिफिट्स घेवपाक पळयता न्ही हेंय आसा तुमचे कडेन. आनी सांगता ह्यो सगळ्यो गोश्टी न्ही आमी पोगो बिला भितर डिटरमायन करपाक सोदता. तर हें पळयात ही आमी जी पोगो बिलाची कॉपी जी रिलीज केल्ली आनी हे बेनिफिट्स आनी हे आमी सद्या दिल्ले सगळे गोंयकाराक आनी वाटले बी मिटिंगे टायमार. सो आतां हे कितें करता सगळे जाण आतां हेतून बरयलां की आमी स्क्रॅप 15 years डॉमिसायल एंड इंट्रोड्यूस पोगो बिल म्हणून 15 years डॉमिसायल ही 15 years डॉमिसायल आमकां नाका. 15 years डॉमिसायल म्हणल्यार कोणीय येता डॉमिसायल सर्टिफिकेट करता गव्हर्मेंट जॉब घेता किंवा आमी खंयचे रायट्स घेता हें आमकां नाका. स्ट्रेट फॉरवर्ड सांगता की हें कॅन्सलच करपाचें आनी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हाडपाचें थंयच्यान म्हणटकीर सगळे रायट्स जे आसा ते गोंयकारांक मेळटले. सो सगळे गोंयकारा कडेन लागीं मागता गोंयकारा लागीं मागता की तुमी चडांत चड ह्या हितून भाग घेवचो आनी डिटर्मीन करा. हें पोगो बील म्हणल्यार म्हाका एकल्याक न्ही सगळे जे गोंयकार आसात प्रत्येक गोंयकार जो आसा ताका बेनिफीट मेळटले हितूंतल्यान. हें कितें म्हाका गव्हर्मेंट जॉब मेळटलो हेका लागून करना हांवें किंवा हांव कितें कम्युनिदाद जमीन घेतलो किंवा स्किमी घेतलो किंवा हें करपा म्हणून हें सगळे लोकांक लागून कळ्ळें. एकल्या लागून की हांव हें म्हणना की बाबा तुमी म्हाका लागून फायट करा आनी सगळे बेनिफीट मेळटले. हें सगळे गोंयकारां लागून एकल्याकूय न्ही कळ्ळें एक मनशा लागून न्ही जितले गोंयकार आसात तांकां सगळ्यांक मेळटले. सो तुमी जर कोणी चिंतता की आपूण पार्टिसिपेट करचो ना बी म्हणून जाल्यार तुका सांगता हो रायट्स तुगेलोय बी हो रायट्स म्हाका न्ही किंवा मनोजानी किंवा विरेशानी किंवा जे आरजीचे मेंबर आसा तांकां न्ही हो प्रत्येक गोंयकार जो आसा ताका रायट मेळटलो. हे जॉब जाले जमीन जाली स्किम्स जाल्यो हाऊसेस जाले फ्लॅट्स जाले हे प्रत्येक गोंयकाराक हे मेळटले. अशें न्ही की एकच मनशाक मेळटले किंवा आरजी मेंबर्साक मेळटले. आमी सगळ्या लागून डिमांड करता. आमी अशें कांय डिस्क्रिमिनेट केलना हितून भितर. प्रत्येक गोंयकार जो आसा प्रत्येकाक मेळचें कळ्ळें. तो खंयचोय पार्टीचो जावं कोणाचोय मेंबर जावं कितें जावं गोंयकार आसा ताका हे रायट सगळे मेळपाक जाय. तर तुमचे लागीं हांव मागतां की तुमी सगळ्यांनी हितून तेंको घेवचो दिवचो हेका आनी सगळ्यांनी पार्टिसिपेट करचें आनी तुमी तुमचे जे MLAs आसात लोकल जेंकां सपोर्ट केल्लो जे कोण आसात तांकां सगळ्यांक हें करपा लायता. तांकां सगळ्यांक तुमी सांगात एक फावटी फोन करून सांगा मेसेज घाला हें करा. कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी हांवें सांगले कडेन आसा तर तुमी तांकां सगळ्यांक रिक्वेस्ट करात. आनी हांवूय तुमकां रिक्वेस्ट करता MLA 40 की बाबा तुमी हें बिल पास करा. ह्या असेंब्लीन जी येवपाचें आसा तेतून भितर हें पास करा. सो हें सगळें सांगून हांव तुमकां देव बरें करूं म्हणटा. थँक्यू.